व्यासाने जोवर भागवत रचले नाही तोवर त्यांना शांती मिळाली नाही. कलियुगामध्ये कृष्ण कथा व कृष्ण कीर्तन याशिवाय उद्धाराचा दुसरा कोणताही उपाय नाही. कलियुगातील माणसाचा उद्धार कोणत्याही साधनाने होऊ शकत नाही. फक्त कृष्ण कथेने व कृष्ण कीर्तनानेच कलियुगातील माणसाचा उद्धार होऊ शकतो. व्यासजींना विश्वास वाटावा म्हणून नारदांनी स्वतःचे चरित्र सांगितले. त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा ऐकविली. कथा श्रवण व सत्संगाचे फळ त्यांनी दाखवून दिले. पुराण ऐकल्याने व सत्संगाने जीवन शुद्ध होते. नारद म्हणाले, मी पूर्वी दासीपुत्र होतो. मला आचार विचारांचे काही भान नव्हते. पण मी कृष्ण चरित्र ऐकले आणि माझे जीवन बदलले. ही माझ्या सद्गुरूंची कृपा होय. व्यास नारदाला म्हणतात, आपल्या पूर्वजन्माची कथा कृपया आम्हाला सांगा. नारद पुढे सांगू लागले, मी 7-8 वर्षाचा असतानाच माझे वडील वारले. माझी आई दासीचे काम करीत असे. मी बिल्लांच्या मुलाबरोबर खेळत असे. माझे पुण्य उदयाला आले. आम्ही राहत होतो तेथे काही साधू आले. गावकरी लोकांनी त्या साधूंना चातुर्मास राहण्याची विनंती केली आणि मला सेवेसाठी त्यांच्या स्वाधीन केले आणि म्हटले, हा पूजेसाठी फुले आणील, दुसरीही कामे करील. एका विधवेचा हा मुलगा आहे. प्रसादही आपणाकडेच घेत जाईल. मला संतांचे केवळ दर्शन नाही तर सेवेचाही लाभ मिळाला. जोपर्यंत कुणा महापुरुषाची प्रत्यक्ष सेवा घडत नाही तोपर्यंत मनोकामना नष्ट होत नाहीत. आतले विकार जात नाहीत. माझे गुरुदेव खरे संत होते. प्रभू भक्तीत रंगले होते. मला खऱ्या संतांच्या सेवेचा लाभ मिळाला. पहिले तर संत भेटत नाहीत आणि जरी भेटले तरी त्यांच्याबद्दल श्रद्धाही जागत नाही. गुरुदेव अमानी होते म्हणून ते दुसऱ्याला मान देत. त्यांच्या संगतीने मला भक्तीचा रंग लागला. गुरुदेवानी माझे नाव हरिदास ठेवले. माझे गुरुदेव प्रेमाची मूर्ती होते. गुरुजी उठण्यापूर्वी मी उठत असे. गुरुजींच्या पूजेसाठी मी तुळशी फुले आणून ठेवी. माझे गुरुजी दिवसातून 2 वेळा प्रवचन करीत असत. सकाळी ब्रह्मसूत्रावर चर्चा होत असत आणि रात्री श्री कृष्ण चरित्र सांगत. त्यांना कृष्ण फार आवडत असे हो. माझ्या गुरुजींचे इष्टदेव बालकृष्ण होते. हे ऋषी बाल स्वरूपाची आराधना करीत असत. बालक लवकर प्रसन्न होत असतो. बाळकृष्ण लवकरच प्रसन्न होत असतो. प्रेम करीत असतो. कन्हैयाचा एखादा भक्त जर त्याला हाक मारित असेल तर तो धावतच येतो. मी कीर्तनात जात असे व कृष्ण कथा ऐकत असे. मी फार कमी बोलत असे. फार बोलणे संतांना आवडत नाही. वाणीची शक्ती वृथा खर्च करू नका. अर्थात कमी बोला, मौन राखा असे ते म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी.